मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉज लिस्ट बद्दल समजून घेणार आहोत आणि कॉज लिस्ट बघता येणं का महत्त्वाचं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आता कॉज लिस्ट म्हणजे काय, की थोडक्यात एखादं कोर्ट एखाद्या विशिष्ट तारखेला कुठले कुठले मॅटर्स ऐकणार आहे याच्याबद्दलची लिस्ट म्हणजे कॉज लिस्ट. आता हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे किंवा बघता येणं का महत्त्वाचं आहे, तर बऱ्याच वेळा सिनियर ॲडव्होकेट्स ज्युनियर ॲडव्होकेट्सला सांगतात की आपलं ABCD नावाचं जे काही मॅटर आहे ते कुठल्या सिरियल नंबरला लिस्टेड आहे ते तू जाणून घे आणि ते मला सांग. याच्या मागचं कारण असं की की तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये सबमिशन करता तेव्हा तुम्हाला तुमचं मॅटर कुठल्या सिरियल नंबरला लिस्टेड आहे हे सांगावं लागतं आणि तुम्ही कुणाला रिप्रेझेंट करता हे देखील तुम्हाला सांगावं लागतं. तुम्हाला मॅटरचा नंबर सांगून चालत नाही. तर त्यासाठी तुम्हाला ई-कोर्ट सर्व्हिसेस नावाचं जे ॲप आहे ते तुम्हाला आधी इन्स्टॉल करावं लागेल. ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर कॉज लिस्ट ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्र घेऊ. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण पुणे घेऊ. तर त्याच्यामध्ये तुमचं कुठल्या कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये मॅटर सुरू आहेत हे पण तुम्हाला इथं फीड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पुणे घेऊ. पुण्यामध्ये तुमचं केस कुठल्या कोर्टामध्ये आहे फीड करायचं आहे. ते म्हणजे एक फॉर एक्झाम्पल आपण प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही तारीख आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ती तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर जर सिव्हिल नेचरचा असेल तर सिव्हिलवर क्लिक करायचं आणि क्रिमिनल नेचरचा असेल तर क्रिमिनलवर क्लिक करायचं आणि तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जी काही कॉज लिस्ट आहे ती तुम्हाला दिसून येते आणि तुमचं मॅटर कुठल्या सिरियल नंबरला लिस्टेड आहे ते तुम्हाला कळतं.